आपले सुके खोबऱ्याचे मोदक झालेले आहेत। शक्यतो तुम्ही घरच्या घरातच मोदक बनवा। बाहेर किती भेसळ असते, कशी करतात, काय टाकतात ते आपल्याला काहीच समजत नाही। आपण घरात केले तर आपल्याला सगळं समजते आणि घरच्या घरातच चांगले असतात मोदक। असे करून मुलांना तुमच्या द्या, बाप्पांना द्या, बाप्पा खुश होतील, मुलं तुमची खुश होतील। बघू शकता तुम्ही, दिसतात का नाही हॉटेल सारखे। नमस्कार, मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती बाप्पा येणार आहेत, त्या निमित्तामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे मोदक बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। सुक्या खोबऱ्याचे मोदक बनवायला लागणारे साहित्य, हा सुका खोबरा आहे, त्याची मी ही काली पाट काढलेली आहे आणि हा मधला गर घेतलेला आहे। त्याचे तुकडे करून मिक्सर मध्ये मी असं हे एकदम बारीक किस करून घेतलेला आहे। ही पिठी साखर घेतली आहे, हे दूध पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे, हा दूध घेतलाय 1 वाटी, साजूक तूप घेतलंय, थोडं एलाची पावडर घेतली, जायफळ घेतले, गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हे ड्रायफ्रूट घेतले, काजू आणि बदाम असे हे कापून घेतलेले आहेत। चला मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपण सगळ्यात पहिली गॅस पेटवू, त्याच्यावर मी कढई ठेवते आणि हा बारीक करून घेतलेला खोबरा आहे, तो हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस मी एकदम कमी ठेवते, जेणेकरून आपला खोबरा काळा नाही पडला पाहिजे। हलकासा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असा हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे, कालपट नाही झाला पाहिजे, काळा नाही पडला पाहिजे, चॉकलेटी कलर नाही झाला पाहिजे। असा हलक्या हाताने याला असं ढवळून घ्यायचंय आणि गॅस एकदम बारीकच आहे, फास्ट नाही करायची, बारीक गॅसवरच त्याला असा भाजून घ्यायचंय। आता याच्यातच मी ड्रायफ्रूट टाकते, जे आपले ड्रायफ्रूट पण त्याच्यात भाजून निघतील। आणि असं ढवळून घ्यायचंय आपल्याला। आता आपला खोबरा झालेला आहे भाजून, हे बघा। आणि आता आपण खोबरा हा काढून घेऊ एका ताटामध्ये। आपण छोटा चमच तूप टाकून घेऊ आणि हा तूप सगळं आपल्या कढईला लावून घेऊ, जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही। याच्यात आता आपण दूध टाकून घेऊ, दूध पावडर टाकून घेऊ या दुधामध्ये आणि दूध आपला व्यवस्थित असा ढवळून घेऊ। आणि याच्यातच लगेच आता आपण पिठी साखर टाकून घेऊ। दुधाला उकळी आली आहे, जेवढं तुम्हाला गोड लागेल तेवढे टाकायचे आहे, ते तुमच्यावर आहे, कमी जास्त करू शकता तुम्ही। साखर पण अशी विरघळून घेऊ आपण दुधामध्ये। हे सगळं आता मिक्स झालेलं आहे, पिठी साखर, दूध पावडर, दूध हे मिक्स झालंय आणि दुधाला पण आपल्या उकळी आली आहे। हे खोबरं याच्यात आपण लगेच टाकून घेऊ। गॅस बारीक करून हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। हे आपण असं ढवळून घ्यायचंय, सगळं हे एकजीव होईस्तोपर्यंत। गॅस बारीकच ठेवायची आणि बारीक गॅसवरच हे असं ढवळत राहायचंय।
हे बघा, आपल्या मिश्रणाला 5 मिनिटं झाली आहे असे ढवळून ढवळून, आणि व्यवस्थित असा गोळा तयार होते त्याचा. आता याच्यात आपण एलाची पावडर टाकून घेऊ. एलाची पावडर, थोडस जायफळ, जायफळ त्याला आपण मिक्स करून घेऊ. बघू शकता कसं मिश्रण आपला झालेला आहे मोदकांचा. आणि हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे. याला असं बघायचं, हातात घ्यायचं, थोडा गोळा होते का बघायचं याचा. हे बघा, असा गोळा होते ना. आता आपण हे गॅस बंद करू आणि हे मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचंय. ताटामध्ये मी काढून घेते. ताटात मी थंड करायला ठेवलंय. हे मिश्रण थंड झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. मोदकांचं सारण आपला थंड झालेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊ हाताने. आपल्या मोदकांचं सारणचा असा मी गोळा बनवून घेतलाय. आता मी या साच्याला तूप लावून घेते दोन्ही इकडे. हे बघा, आणि ही गुळाबाची पाकळी आणि हे ड्रायफ्रूट, आणि हे असा छोटासा गोळा घ्यायचा. व्यवस्थित असा दाबून दाबून हा सारण भरायचा मोदक्याच्या साच्यात. हे बघा, दुसऱ्या साईडला आणि हा साचा आता बंद करून घ्यायचा आहे. असा एकदम दाबून हे एक्स्ट्रा निघलं साईडला ठेवायचं आहे. व्यवस्थित असं दाबला ना का आपला मोदक, आणि हे साईडचं सगळं काढून घ्यायचंय एक्स्ट्रा. हे असं दाबून घ्यायचं आणि अलगद असं खोलायचं. या साईडच्या कडा, हे बघा, अशा पद्धतीचे मोदक करून घ्यायचे. हे बघा, अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते. आपले सुके खोबऱ्याचे मोदक झालेले आहेत. शक्यतो तुम्ही घरच्या घरातच मोदक बनवा. बाहेर किती भेसळ असते, कशी करतात, काय टाकतात ते आपल्याला काहीच समजत नाही. आपण घरात केलं तर आपल्याला सगळं समजते, आणि घरच्या घरातच चांगले असतात मोदक. असे करून मुलांना तुमच्या द्या, बाप्पांना द्या, बाप्पा खुश होतील, मुलं तुमची खुश होतील. आपले सुके खोबऱ्याचे मोदक झालेले आहेत. बघू शकता, दिसतात का नाही हॉटेल सारखे. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.